नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पँगॉन्ग लेक, लेह लडाख। आणि हा जो लेक आहे हा भरपूर मोठा आणि लांबी रुंदीचा भरपूर आहे। आणि बघा तिथं नेव्हीच्या गाड्या आहेत, जे जहाज आहेत छोटी छोटी, ते आतमध्ये फिरत आहेत। आणि हा पँगॉन्ग लेक जो आहे हा एकदम स्वच्छ निरभ्र आणि एकदम स्वच्छ पाणी आहे। आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा 70% भारताकडे आहे आणि 30% हा चायनाकडे आहे। आणि ही जी पहाडी आपल्याला दिसत आहे, या पहाडीच्या समोर चायनाचा भाग आहे, 2 पहाड्यानंतर। तर अशा प्रकारे हा बराच भाग जो आहे हा 70% आपल्याकडे आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खारं पाणी आहे, सर्वात खारं पाणी आहे। आणि आता जी छोटी बोट गेली आहे ती नेव्ही पेट्रोलिंगची आहे आणि ही दिवसा आणि रात्रभर हे चालूच राहते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला बघायचं आहे की हा जो लेक आहे हा स्वच्छ किती आहे हे बघायचं आहे। त्याची स्वच्छता बघण्यासाठी आपल्याला थोडं खाली जावं लागेल, पाण्याच्या जवळ जावं लागेल आणि जवळून पाण्याचा स्वच्छता बघावी लागेल। बघा, एकदम स्वच्छ असा लेक आहे, पाणी एकदम स्वच्छ आहे। म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत पण सर्व असं आतमध्ये दिसते, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं म्हणजे त्यातली वाळू आहे, खडे आहेत, लाटा पण बघा कशा प्रकारे येत आहेत, वाळू खडे सर्व असे एकदम स्वच्छ दिसत आहेत, कुठलाही गाळ वगैरे नाही बघा। आणि हा सर्वात खारा लेक आहे। बराच लांबी रुंदीला पसरला आहे हा लेक आणि आजूबाजूला सर्व पहाडी आहे, बघू शकता आपण। पाणी एकदम स्वच्छ आहे, बघू शकता आपण। पँगॉन्ग लेक एकदम स्वच्छ निरभ्र, लाटा पण मस्त येत आहेत। आतमध्ये जाण्याची परमिशन नसते, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही। परंतु काही जे टुरिस्ट येतात ते आतमध्ये पण जातात आणि बघतात कशा प्रकारे ह्या पँगॉन्ग लेकची। पाणी पण एकदम थंड आहे आणि बर्फातलं पाणी असल्यामुळे हे थंडच राहणार, कारण आजूबाजूला जे पहाडी आहे या पहाडीला पूर्ण बर्फ आहे। बघा तिथं पण बर्फ आहे, बघा इथं पण बर्फ आहे। आणि या बर्फातला पूर्ण विरघळलेलं पाणी आहे हे या लेकमध्ये येत असते, त्यामुळे इथं पूर्ण पाणी हे थंड होऊन जाते। बर्फाचं पाणी असल्यामुळे एकदम अति थंड असते। अजून काही वैशिष्ट्य जर याची ऐकायची असतील तर आपण टुरिस्टपेक्षा आपल्याला जो गाईड आहे त्या गाईडला विचारू आणि जो मॅनेजर आहे आपला टूरचा त्यांना पण विचारू। तर यांच्याकडून विचारू आपण कशा प्रकारे आता वैशिष्ट्य काय आहे ती, तर सांगा आम्हाला। हा जो लेक आहे तो आपल्या भारतामध्ये 70% आहे, ठीक आहे, आणि 30% चायनामध्ये। प्रत्येक जण म्हणतात की 30% आपल्याकडे आणि 70% चायनाकडे, तसं काही नाही आहे। हा जो 70% तो आपल्याकडे आहे, ह्याच्यासाठी इथे नेव्ही डिप्लॉय केलेली आहे। समोर जे आहे ते आर्टिलरी युनिट आहे, जर काही चायनाबद्दल काय झालं वादविवाद तर त्यासाठी आपली तयारी असावी। दुसरी गोष्ट, हे जे असं म्हणतात की बाबा हे खारट पाणी काय आहे, त्याचं रिझन की फार पूर्वी अगदी ज्यावेळेस खंड तयार होत होते त्यावेळेस भारत हा पूर्ण वेगळा खंड होता जो अटॅच झाला समुद्रातून या ठिकाणी, ठीक आहे। त्याच्यामुळे हिमालयन हे डोंगर वरती आलेले आहेत। सध्या तुम्ही बघताल तर हे पाणी पूर्ण खारट आहे, समुद्रासारखं खारट पाणी आहे। आणि ते झाडं न यायचे कारण तेच असं की या मातीमध्ये क्षार खूप जास्त असतात। थँक्यू। ओके, धन्यवाद।